काही मुलं कशी असतात, म्हणजे सकाळी जर पेपर असेल तर त्यांना असं वाटतं की मी जर आता काही खाल्लं तर किंवा मला पेपर लिहिताना झोप वगैरे आली तर अशा वेळी मी काय करायचं. मग काही मुलं शक्यतो फक्त पाणी वगैरे पिऊन किंवा दूध वगैरे पिऊन फक्त पेपरला जातात. तर अशा परीक्षेच्या दिवसांमध्ये मुलांचा नेमका आहार कसा असला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. आहार, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घरातलं अन्न खा, बाहेरचं खाऊ नका. बाहेरचं अन्न खाऊन इन्फेक्शन वगैरे व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे तेलकट, तुपकट, जंक बाहेरचं अन्न खाऊ नका. जंक फूड्सनी काय होतं, एस्पेशली सॉसेस किंवा साखर जास्त खात असाल तर कॉन्सन्ट्रेशन पॉवर आपली कमी होते. त्याच्यामुळे लक्ष एकाग्र व्हायला त्रास होतो. त्याच्यामुळे खूप अतिगोड, तेलकट, तुपकट या गोष्टी अवॉइड करायच्या. साधं घरातलं वरण भात भाजी पोळी तुम्ही खा, आणि म्हणजे खाऊनच जायला पाहिजे. कारण असं आहे की जर तुमचं पोट रिकामं असेल तर पित्त, ऍसिडिटी व्हायची शक्यता खूप जास्त असते. आणि मग एकदा ऍसिडिटी झाली, मळमळ चालू झाली की फिजिकल काही प्रॉब्लेम झाला की तुमचा परत एकाग्रतेवर परिणाम होणार, तुम्हाला पेपर व्यवस्थित लिहिता येणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित जेवण करून जा. काहीही असं, तुम्ही रात्री जर व्यवस्थित झोप घेतली असेल तर तुम्हाला पेपरच्या वेळेला झोप येईल वगैरे असं काहीही होणार नाही. आणि ऑलरेडी आपल्याला थोडं टेन्शन असतं, त्याच्यामुळे त्यावेळेला खूपच झोप येईल असं शक्यतोवर होत नसतं. त्याच्यामुळे घरातलं अन्न खा, व्यवस्थित जेवा, पोटभर जेवा, त्याच्यात काहीही कमी करू नका. आणि ताजी फळं खा वगैरे, अशा ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की त्या हेल्दी आहेत, सकस जेवण जेवा. नक्कीच. आणखी एक प्रश्न असा विचारायचा होता मला, की परीक्षेच्या आधी मुलं म्हणजे दिवसभर काही जण असे पुस्तकं घेऊन बसतात. तर प्रश्न असा पडतो, की नेमका अभ्यास किती करायचा? म्हणजे काही जणांचं असं, की 1 तास पण मला पुरे, त्या 1 तासामध्ये मी खूप छान वाचेन, माझ्या लक्षात राहील. काही जणांचं असं, की मी दिवसभर वाचतोय, दिवसभर वाचतोय. मग अशा वेळी त्यांच्या लक्षात राहण्यासाठी नेमके काय टिप्स द्याल? बरोबर. आता कसं आहे की जेव्हा दिवसभर वाचत असतात तेव्हा आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही माणसाचा जो अटेन्शन स्पॅन आहे, म्हणजे एका वेळेला माणूस एकाग्र चित्तानं किती वेळ वाचू शकतो तो ठरलेला आहे. तो 40 ते 50 मिनिटं असतो. त्याच्यापेक्षा जास्त कुठलाही माणूस एकदम फोकसनी वाचू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही. तर 40 ते 50 मिनिटं अभ्यास करायचा, मध्ये ब्रेक घ्यायचा 2-4 मिनिटांचा. ब्रेक आता 40 मिनिटांचा घ्यायचा हे नाही करायचं, पण एक 2-4 मिनिटांचा ब्रेक घ्या, थोडंसं पाणी प्या, काहीतरी खायचं असेल तोंडात टाका काहीतरी, किंवा एखादं गाणं ऐका, आणि ते झालं की परत अभ्यासाला बसायचं.